नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन YouTube व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ बेसिकली हॉल व्हिडिओ असणार आहे, ज्यामध्ये मी तुमच्याबरोबर माझं जे पण ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचं कलेक्शन आहे ते शेअर करणार आहे। नवरात्री येतेय, म्हटलं हा बेस्ट टाइम आहे तुमच्याबरोबर हे कलेक्शन शेअर करायचं। तर माझ्याकडे अराउंड एवढं कलेक्शन आहे ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचं, आणि यापेक्षाही जास्त आहे, जे की काही त्यातले खराब झाले आहेत, काही पीसेस तुटले आहेत, आता सध्या माझ्याकडे आहे आणि जे कामाला येऊ शकतं मी ते पीसेस फक्त शेअर करतेय। तर यामधील भरपूर जे पीसेस आहे ते तुम्ही रियूज करू शकतात, असं नाही की फक्त नवरात्रीसाठीच, बाकी तुमच्या घरात वेगळं काही फंक्शन असेल किंवा दिवाळी असेल, दसरा असेल, तेव्हा सुद्धा तुम्ही हे यूज करू शकता। तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल, मंदिरात स्पेसिफिकली, तर तेव्हा तुम्ही डेंटी छोटीशी जी ज्वेलरी आहे तीही तुमच्या शॉर्ट कुर्तीवर घालू शकतात, लॉंग कुर्तीवर खूप छान दिसतं। तर चला तर मग या व्हिडिओला स्टार्ट करूयात। फर्स्ट म्हणजे ह्या ज्या बँगल्स आहेत ना, अशा चुमचुम चुमचुम करणाऱ्या, यांच्यापासून आता माझ्याकडे ह्या अशाही आहेत, प्लस माझ्याकडे सिंपल ज्या बँगल्स असतात ना त्याही आहे, आणि त्यात वेगवेगळे टाइप्सही आहे माझ्याकडे। बट सध्या नवरात्रीला म्हणजे सध्या हे जे आहेत ना असे कडे, ते ट्रेंडिंगमध्ये आहेत। हे ओके, मी यावर फोकस करते। ओके, तर माझ्याकडे जे आहे ना त्याची डिझाईन ही अशी आहे, बट यात पण वेगवेगळ्या डिझाईन्स मिळतील तुम्हाला। तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात किंवा शॉपमध्ये गेलं तर तुम्हाला यात व्हरायटीज खूप सगळ्या आहेत, तुम्हाला जी पाहिजे ते तुम्ही चूज करू शकतात। आता हे जे आहे ना, हे घातल्यानंतर असं दिसतं। मी याचे दोनचा सेट घेतलेला, हा एक आणि हा। ओके, तुम्हाला जर पाहिजे असेल, आता नवरात्रीसाठी आपण करतोय तर तुम्ही हे दोन्ही हातात घालू शकतात। बट एरवी जर सपोज तुम्ही याला शॉर्ट कुर्ती बरोबर वगैरे स्टाईल करताय आणि तुम्हाला थोडंसं काहीतरी सिंपल कुर्ती आहे, जसं की मी आता ही कुर्ती घातलेली आहे, ही खूप सिंपल कुर्ती आहे आणि मला ह्याचा लुक आणखीन एनहान्स करायचा आहे, तर त्या केसमध्ये हे असं घालू शकते कडं। त्यानंतर थोडीशी चंकी इयरिंग्स, ही इयरिंग्स ही देखील खूप छान आहे, यावर खूप छान दिसेल। हे बघा किती सुंदर वाटतंय ना, लुक एनहान्स होऊन जातो आपला लगेच ओव्हरऑल, आणि मला आवडतात ह्या अशा इयरिंग्स। त्यानंतर माझ्याकडे ह्या बँगल्स आहेत अशा, याही खूप सिंपल आहेत। तुम्हाला आता मी मगाशी घालून दाखवलेले ते कडे होते, ते जर तुम्हाला जास्त हेवी वाटत असेल तर तुम्ही हे असं सिंपल जी बँगल्स आहे ना तीही घालू शकतात, आणि यात आणखीन पण सिंपल मिळते। हे बघा, ही अशी छान दिसतीये। मला जर पाहिजे असेल तर यात फक्त एक सिल्वर हे मिळतं बँगल, नॉर्मल आपली जशी गोल्डन कलरची असते ना त्या टाईपमध्येच यात मिळते, तर तीही खूप छान वाटते, मला ही आवडली। ह्याला घुंगरू आहेत तर हे खूप छान वाटतं, मला हे खूप आवडतं असं। त्यानंतर तुम्हाला जर चंकी इयरिंग्स आवडत नसतील आणि असं सिंपल काहीतरी पाहिजे असेल तर तुम्ही हे अशी इयरिंग्स छोटीशी घेऊ शकतात। आता माझं मूडवर डिपेंड असतं, कधी मला खूप रेडी होऊ वाटतं तर मी असं एकदम छान मस्त रेडी होऊन मोठमोठे इयरिंग्स घालते, तर कधी मला असं एकदम सिंपल पाहिजे असतं, तर तेव्हा ह्या अशा इयरिंग्स ज्या आहेत ना ह्या आपल्याला कामात येतात। तुम्ही याला शॉर्ट कुर्ती, साडी कशाबरोबर ही स्टाईल करू शकतात। त्यानंतर नेक्स्ट आपलं जे माझ्याकडे जे कलेक्शनमध्ये आहेत ना ते हे सिंपल इयरिंग्स आहेत, हे खूप सुंदर दिसतात। मी आता याला रिसेंटली वट पौर्णिमा जेव्हा होती ना तेव्हा हे घातलेले माझ्या साडीबरोबर, आणि हे खूप छान दिसत होते। मी आता याचं एक घालून दाखवते तुम्हाला। हे तर एवढं रिच लुक देतं ना, आणि खूप लाईट वेट आहेत, खूप म्हणजे खूप जास्त लाईट वेट आहेत हे। ओके, छान दिसतात, आवडले मला हे एकदम। ओके, माझ्याकडे नेक्स्ट जे कलेक्शनमध्ये आहेत ना हे आहेत हे मल्टी कलर्स इयरिंग्स। ओके, तर हे पण खूप छान वाटतात आणि मला हे खूप आवडतात। हे माझ्याकडे खूप वर्षांपासून आहे आणि मी याला करत असते स्टाईल, असं मला वेगवेगळ्या वेजने पाहिजे असेल ना तसं स्टाईल करते याला। ओके, हे जेव्हा तुम्ही असं प्लेन व्हाईट बेसिक कुर्ता घालताय आणि त्यावर डिझाईन प्रिंट काहीच नाहीये, तेव्हा तुम्ही हे नक्कीच घालू शकता। तर हे थोडं पॉप ऑफ कलर ॲड करतं तुमच्या आउटफिटला। सी, हे माझ्याकडे खूप वर्षांपासून आहे आणि तुम्ही बघू शकतात याची जी शाईन आहे ना ती गेलेली नाहीये, आणि यावर ब्लॅक, जो जनरली सिल्वर जो आहे ना तो ब्लॅक पडतो एका कालांतरानंतर जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली नाही, जे माझ्याबरोबर झालं आहे ऑलरेडी। माझ्या काही बँगल्स ज्या आहेत ना त्या म्हणजे मी आय गेस अँटी टार्निश आजकाल निघालं आहे, पण जेव्हा मी ते परचेस केलेलं जे माझ्याकडे ज्वेलरी होती, सिल्वर ज्वेलरी आधी, ती अँटी टार्निश नव्हती, त्यामुळे ती जी आहे ना ती अशी ब्लॅक झालेली। ओके, बट ही जी आहे ना ही अँटी टार्निश नाहीये, ही घेऊन मी 5-6 वर्ष झालेत, बट हिची शाईन थोडीही गेली नाहीये। ओके, तुम्हाला जर खूप सिंपल छान कॉलेज गोईंग गर्ल्स असाल तुम्ही, किंवा तुम्ही ऑफिसला जात असाल, थोडा ऑफिसमध्ये काही इव्हेंट वगैरे असेल आणि तेव्हा जर तुम्हाला असं डेंटी काही घालायचं असेल ना तर हे बेस्ट ऑप्शन्स आहेत, बिकॉज हे खूप छान दिसतात आणि अगदी लाईट वेटही असतात। ओके, सो वन ऑफ माय फेवरेट।
हे एक इयरिंग्स आहे, हे पण खूप छान आहे. हे तुम्ही साडीवरही घालू शकतात आणि कुर्तीजवरही घालू शकतात. हे पण खूप छान आहे. कॉलेज गोईंग गर्ल्स अप्रोप्रिएट आहे हेही आणि ऑफिससाठीही. ही पण वेगळी डिझाईन आहे. आणखीन आजकाल मी बघतीये की खूप वेगवेगळ्या डिझाईन्स निघाल्या आहेत त्यात, की जसं मोरपंख वगैरे ते पण येतो. बट मी रिसेंटली काही परचेस नाही केले, तर माझ्याकडे सध्या ते नाही आहे कलेक्शनमध्ये. मी आता जेव्हा यातलं काही खराब वगैरे होईल तेव्हा मी ते नवीन परचेस करेन. त्यानंतर मी मगाशी दाखवलं ना लाईट वेटवालं, त्यातच हे एक ऑप्शन आहे. हे पण खूप सुंदर आहे. बट माझ्याकडे याचा दुसरा जो पीस आहे ना तो मला मिळत नाही आहे सध्या तुम्हाला दाखवण्यासाठी. बट हो, हेही खूप छान आहे. लाईट वेट आहे मेन म्हणजे तुमच्या कानाला जर कोणाला सवय नसेल हेवी ज्वेलरी घालायची, तर त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन्स आहे. हे बघा. आता आपण बघूयात माझ्याकडे जे चोकर किंवा जे नेक पीसेस आहेत ना त्याचं कलेक्शन. तर फर्स्ट जो आहे तो आहे हा. खूप सुंदर आहे हे आणि खूप डेंटी आहे. ओके, हे घातल्यानंतर ही खूप छान दिसतं. त्यावर हे इयरिंग्स आहेत. नेक्स्ट जो माझ्याकडे सेट आहे तो आहे हा. खूप टाइमलेस पीस आहे आणि घातल्यानंतर ही खूप छान दिसतो. हा माझ्याकडे आय गेस हा पण एक 4 वर्ष झाले असतील याला घेऊन आणि खूप छान दिसतो हाही. आता मी हा तुम्हाला फक्त असं लावून दाखवते, पण हा खूप छान दिसतो. मी याला माझ्याकडे संक्रांतीला लास्ट इयर संक्रांतीला मी घातलेला. माझ्याकडे ब्लॅक साडी होती आणि त्यावर आणि एवढा छान लुक आलेला ह्याच्यामुळे साडीला. मी फक्त काहीच नाही, माझं छोटं मंगळसूत्र आणि हे घातलेलं. याच्यावरचे इयरिंग्सही खूप छान आहेत. असे हे सिंपल इयरिंग्स आहेत यावर. माझ्याकडे हा एक आहे. हा पण खूप डेंटी आहे आणि हा पण खूप जुना आहे. आय गेस याला पण 2-2.5 वर्ष झाले असतील. देन माझ्याकडे लास्ट पीस जो आहे दॅट इज दिस. आता हा तुम्ही मल्टिपल वेजमध्ये स्टाईल करू शकता. तुम्ही याला ॲज अ नेक पीसही घालू शकतात. याची लेंथ जी आहे ना ती खूप चांगली आहे. सो हे असं दिसतं. आता हे थोडं क्लॅश होतं आहे माझ्या कुर्तीबरोबर बिकॉज ह्याचा कलर डार्क आहे. बट तुम्ही जेव्हा साडी वगैरे घालाल ना त्यावरही तुम्ही याला पेअर करू शकतात आणि हे खूप छान दिसतं. देन माझ्याकडे काही बेसिक रिंग्स वगैरे आहेत जे तुम्ही यूज करू शकतात. त्यातलीच एक ही आहे. ही बेसिकली मला जो मी आधी सेट दाखवलं ना त्याच्यावर मिळाली आहे. तो पूर्ण सेटच होता. इयरिंग्स, बँगल्स, त्यानंतर चोकर आणि ही रिंग. त्याच्या बँगल्स ज्या आहेत ना त्या खराब झाल्या आहे, बट सेट आणि हे इयरिंग्स हे खूप छान कंडिशनमध्ये आहेत. आणखीनही म्हणजे ते खराब झाले ते माझ्यामुळेच झालं. मी त्याला व्यवस्थित ठेवण्यात आलं नाही माझ्याकडनं. त्याला त्याच्यावरच पडून होते आणि सिल्वरवर राहिलं की ते काळं पडतं. तर तसंच काहीतरी माझ्या त्या ज्या बँगल्स आहेत ना त्याच्याबरोबर झालेलं. याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे ही एक रिंग आहे. ही पण माझा जो दुसरा सेट दाखवला ना मी डेंटीवाला एकदम छोटासा त्याच्यावरची आहे. ते पण पूर्ण मी सेटमध्येच घेतलेलं. ओके, हिची पण कंडिशन चांगली आहे. फक्त ह्याचा प्रॉब्लेम काय होतो ना की कधी कधी हे जे साईडचे एजेस आहेत ना हे वाले हे याच्यामध्ये अडकतात. एवढंच फक्त याचा ड्रॉबॅक आहे. अदर दॅन दॅट दिस इज गुड. तर हे माझ्याकडे जे ज्वेलरी कलेक्शन होतं ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला यातला कुठला जो सेट आहे तो जास्त आवडला आहे आणि तुम्ही याला कुठल्या कुठल्या वेजने स्टाईल करू शकाल. प्लस मी जर काही मिस आउट केलं असेल तर तेही तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अदर दॅन दिस तुम्ही तुमच्याकडील जे ज्वेलरी कलेक्शन आहे त्यात तुम्ही काय काय ॲड ऑन केलेलं आहे किंवा नवरात्रीसाठी जर काही परचेस केलं असेल तर तेही मला नक्की सांगा. दॅट वॉज इट फॉर दिस व्हिडिओ. होपफुली तुम्हाला माझ्याकडील जे कलेक्शन आहे ते आवडलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर तुमच्या फ्रेंड्सपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांनाही नवरात्रीसाठी हेल्पफुल होईल. तर भेटूयात आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय.